नमस्कार मैत्रिणींनो, आपण घरामध्ये सतत काहीतरी काम करीत असतो. घरामध्ये स्वच्छता तर आपली सतत सुरू असते. आपले घर कसे सुंदर नीटनेटके राहील, आपलं घर कसं छान दिसेल यासाठी आपण नेहमी प्रयत्न करीत असतो. वेगवेगळ्या छोट्या छोट्या आपल्याला परवडतील, आपल्या बजेटमध्ये बसतील अशा वस्तू आपण घेत असतो आणि आपलं घर सजवत असतो. तसंच आपण छान नवीन नवीन रेसिपीज बनवत असतो. कधी आपण त्या स्वतः ट्राय करून बनवतो, तर कधीकधी यूट्यूबवर पाहून आपण बनवत असतो आणि या सगळ्यांमध्ये आपण खूप गुंग असतो. आपला वेळ कसा जातो ते आपल्याला कळतच नाही. थोडंसं आपलं वय 35-40 झालं, आपली मुलं मोठी झाली की आपल्याला वेळ भेटायला लागतो आणि मग आपण स्वतःकडे लक्ष द्यायला लागतो. आपल्याला छान दिसावंसं वाटतं, छान कपडे घालावेसे वाटतात आणि आपण ते केलंसुद्धा पाहिजे. स्वतःसाठी आपण जगलं पाहिजे, स्वतःकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. आता आपल्याला छान बाहेर जावंसं वाटतं, फिरावंसं वाटतं, मैत्रिणींशी गप्पा माराव्याशा वाटतात आणि हे सगळं करता करताच आपण आपले छंदसुद्धा जोपासले पाहिजे. आपल्याला प्रत्येकाला काही ना काही छंद असतोच आणि आपलं माइंड फ्रेश राहण्यासाठी आपण हे छंद जोपासले पाहिजे. आयुष्य म्हटलं की त्यामध्ये अडचणी येणारच आणि या अडचणींमधून जर आपल्याला मार्ग काढायचा असेल तर त्यासाठी आपल्याला छंद जोपासले पाहिजे. कारण आपण जर आपलं माइंड फ्रेश असेल तर आपण आपल्या अडचणींमधून मार्ग काढू शकतो आणि माइंड फ्रेश राहण्यासाठी छंद हे जोपासले पाहिजे. आपल्याला प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारचे छंद असतात. कोणाला गाणं म्हणायला आवडतं, कोणाला चित्रकला आवडते, कोणाला नाचायला आवडतं. अशा वेगवेगळ्या प्रकारचे छंद आपण जोपासले पाहिजे. आपल्या छंदांचा आपण नियमित सराव केला पाहिजे. नेहमी जेव्हा आपण आपले छंद जोपासत असतो तेव्हा आपल्यामधून काहीतरी चांगलं बाहेर येत असतं आणि त्यातून आपण खूप काही छान असं करू शकत असतो. कधीकधी आपल्या छंदांमुळे आपल्याला आर्थिक मदतसुद्धा होत असते. त्यामुळे आपण थोडेफार का होईना पैसे कमवत असतो आणि स्वतः आपण इंडिपेंडंट होत असतो. त्याचसोबत आपण छान छान पुस्तकंसुद्धा वाचली पाहिजे. पुस्तकं वाचण्याने सुद्धा आपले ज्ञानसुद्धा वाढते आणि आपला वेळसुद्धा अतिशय छान जातो. म्हणतात ना की वाचाल तर वाचाल. आणि अजून एक आपण करू शकतो आपलं माइंड फ्रेश राहण्यासाठी, ते म्हणजे छान मस्त मस्त झाडं लावणं. झाडं लावण्यासाठी आपल्याला खूप मोठी बागच असली पाहिजे असं काही नाही, तर छोट्या छोट्या कुंड्यांमध्ये का होईना आपण छान झाडं लावू शकतो. झाडांमध्ये आपल्याला काम करायला आवडतं. आपण कितीही मोठे झाले असलो तरी मातीमध्ये काम करायला आपल्याला आवडतं. मातीशी खेळायला आपल्याला आवडत असतं. ही झाडं आपण जेव्हा लावतो तेव्हा छोटी असतात, पण काही दिवसांनी ती थोडी मोठी झाली की त्यांना बघून आपल्याला खूप आनंद होत असतो. आपण कोणाची छान अशी झाडं दिसली की त्यांना आपण लगेच विचारतो, तुम्ही कोणतं खत टाकतात? आणि आपणसुद्धा तेच खत आणून आपल्या झाडांना टाकत असतो. निसर्गाच्या सान्निध्यात राहायला आपल्याला सगळ्यांनाच आवडत असतं. निसर्गाकडे पाहिलं तर आपल्याला खूप छान वाटत असतं. आपला सगळा थकवा निघून जात असतो. आपलं सगळं टेन्शन थोड्या वेळासाठी का होईना दूर जात असतं आणि आपण फ्रेश होत असतो. आपण बघितलं तर किती छान छान वेगवेगळ्या प्रकारचे लहान मोठे पक्षी असतात. आकाशाच्या किती सुंदर सुंदर वेगवेगळ्या छटा असतात. त्या न्याहाळला की आपल्याला खूप सुंदर वाटत असतं आणि पावसाळ्यामध्ये हा निसर्ग तर आणखीनच सुंदर दिसत असतो आणि त्याकडे पाहून आपल्याला खूप आनंद होत असतो. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मैत्रिणींनो ते नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.